राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेतील कामकाजादरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती जिल्ह्याच्या आरोग्य सेवांचा विस्तार व अधिक बळकटी मिळण्यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला। गंभीर अवस्थेतील बालकांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे नवजात बालकांना अतितात्काळ आरोग्य सेवा पुरविण्यासाठी स्वतंत्र ICU युनिट स्थापन करण्याची मागणी आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेतून केली आहे। या संदर्भात सभागृहासमक्ष उत्तर देताना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की अमरावती जिल्ह्याच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नरत असून नेहमीच चांगल्या आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात देण्यात येणाऱ्या सर्व आरोग्य सुविधांच्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून नवजात बालकांसाठी सुद्धा अतिदक्षतेच्या सेवा तात्काळ उपलब्ध करण्यासाठी शासन सकारात्मक असल्याचे नामदार आंबेडकर यांनी सभागृहात सांगितले। फार गंभीर प्रश्न आहे आणि या ठिकाणी आज आपण हे बघतोय की परिस्थिती फार वाईट आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या सामान्य माणसाला न परवडणारा खर्च आहे आणि हा प्रश्न इतका महत्त्वाचा असताना मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की माझ्या अमरावती शहरामध्ये आणि मेळघाटसारखा आणि चिखलदरासारखा धारणीसारखा या ठिकाणी असणारा कुपोषितग्रस्त भाग आहे आणि त्या ठिकाणी असताना जे पेशंट आहे ते अनेक पेशंट या ठिकाणी असतात आणि अमरावतीमध्ये आपण नवीन या ठिकाणी महिलांचं हॉस्पिटल उभं केलं। त्या ठिकाणी आपण 46 बेड दिलेले आहे या लहान नवजात मुलांसाठी, परंतु ते आज इतके कमी पडत आहेत की त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये ICUमध्ये NSUमध्ये आज 50 पेशंट या ठिकाणी आज ॲडमिट आहे आणि आज आपल्या अमरावती शहरामध्ये या ठिकाणी अमरावतीला मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे आणि ते सध्या आपल्या जिल्हा रुग्णालयात आपण चालू केलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या नवजात मुलांसाठी ICU नाही आहेत। त्याची मागणी मी वारंवार करते आहे। तर माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी इरविन हॉस्पिटल म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे त्या ठिकाणी ICU सेंटर देण्यासाठी आपण त्या ठिकाणी देणार का? म्हणजे येणाऱ्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होईल आणि पेशंटलासुद्धा त्या ठिकाणी रिलीफ मिळेल म्हणून त्या ठिकाणी आपण देणार का? आणि आपण सांगितलं त्या पद्धतीने बरोबर आहे की बऱ्याच पेशंटला माहीत नसते कुठली योजना कुठे आहे, ते नंतर आपल्याकडे येतात, परंतु या ठिकाणी या योजनेमध्ये लाभ देण्यासाठी महात्मा फुले योजना असेल, आयुष्यमान योजना असेल, त्याच्यामध्ये सुद्धा आपण यांना सहभाग करून घेतला तर निश्चितच या जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना सुद्धा मदत होईल म्हणून याचा आपण निर्णय घेणार काय आणि जिल्हा रुग्णालयामध्ये आपण ICU सेंटर त्या ठिकाणी करणार का ही विनंती आहे। हो चला सन्मान्य अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य, महिला संपर्क देतो तुम्हाला सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडके यांनी 2 प्रश्न मांडलेत की अधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा देता येतील प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं आपण आदिवासी भागातल्या लोकांसाठी ज्या काही या सगळ्या सुविधा द्यायला पाहिजे त्याला विशेष बाब म्हणून आपण त्याच्यासाठी बजेट मंजूर करणार आहोत। त्याच बैठकीमध्ये आपल्याला अमरावती शहरामध्ये सुद्धा ज्या काही सुविधा द्यायला लागतील त्याच्याबद्दलचा निर्णय घेऊ। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।